उरी झालं त्यावेळेला आपण सर्जिकल स्ट्राईक केला. हम्म. पुलवामा झालं त्यावेळेला एअर स्ट्राईक केला. त्याच्या पलीकडे गेलेली आहे ही परिस्थिती सगळी, त्याच्या पलीकडे गेली आहे. हम्म. त्यामुळे एअर स्ट्राईक करणे किंवा सर्जिकल स्ट्राईक करून ते थांबवेल किंवा तो एक डिटरंट आहे असं काही दिसत नाही. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तानने ही सगळी कुरापत काढली, आणखीन आपल्याला त्याचा फटका बसला. तर हम्म. हे काय ते डिटरंट होऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन काय करता येऊ शकतं हा भाग आहे. आता त्यातला पहिला भाग जो आहे तो ऍज अ सॉव्हरीन नेशन, हम्म. सार्वभौम देश म्हणून आपण जे स्टेप्स घ्यायला पाहिजेत त्यातला एक एक निर्णय जो होता तो वॉटर ट्रिटी, इंडस वॉटर ट्रिटी हे करण्याचा, म्हणजे तो रद्द करणे किंवा स्थगित करण्याचा हे बरोबर. आपण ऍज अ सॉव्हरन स्टेट म्हणून आपण ते करणं आवश्यक होतं, त्यामुळे ते केलं. हम्म. आता हा एक भाग झाला. नॅशनल काय पाकिस्तानचे नागरिक परत पाठवणे, हम्म. दूतावासातले त्यांचे अधिकारी हे हा सगळा जो आहे एक राजनैतिक, ज्याला आपण डिप्लोमॅटिक म्हणतो, तो डिप्लोमॅटिक निर्णय झाला. हम्म. पण तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन काय, तुम्हाला मिलिटरी काय ऑप्शन असू शकतात हम्म. याचा विचार सरकारच्या दरबारी आता केला जातोच ना. म्हणजे हम्म. आता उघडपणे आपल्याला ते समजू शकणार, जे जे होईल त्यावेळेला ते आपल्याला समजेल.